आज मी बनवणार एकदम टम्म फुलणाऱ्या सांद्र्या। एकदम सोपी पद्धत आहे आणि झटकेपट होणार आहेत। एकदम छान रवा आणि मैदाना सांद्र्या ते कशा करण्यात आपण देखूत आज। नमस्कार, स्वागत आहे तुमनं खानदेशी रेसिपी विथ अर्चना या चॅनलवर। आज मी देखाडणार तुमले गुळण्या सांद्र्या कशा करण्यात। ते आटे ठेवले मी कढईमा तूप आणि तसंच लिहिले मी सपाट वाटी रवा। हा जाडसर रवा लिहिले मी। तुम्हाला पण जो रवा होई तो तुम्ही लिहू शकतस। आता तूप माऊ रवा मस्त मी भुंजिलेस मीडियम गॅसवर। हे देखा तूप मा मस्तपैकी मी आता तेल चांगला लालसर थोडंसा भुंजिलेस। तुम्ही तेल मा पण भुंजू शकतस किंवा तूप आणि तेल मा जर तुम्हाला भुंजना होणार नाही तर तुम्ही तेल नुसता पण भुंजू शकतस। कोरडी कढईवर लालसर करू शकतस। पण आठे तूप आहे त्यामुळे तूप मा जेणेकरून आपल्या सांद्र्या मस्त लुसलुशीत येतीस त्यामुळे मी याला चांगला तूपवर भुंजिलेस। तूप टाकीसनी हे देखा आपला रवा मस्त लालसर रंग येईपर्यंत भाजाई घ्या मस्त छानपैकी। आठे मी तुमले रवाण्या आणि मैदाना सांद्रा देखाडणार कारण केवढा गहू ओला ते करा एवढा कोणला टाइम नाही आजकाल। त्यामुळे चला म्हटलं मी पण रवा आणि मैदाना सांद्र्याची रेसिपी टाकस यूट्यूबवर। हे देखा रवा छानपैकी आपला मस्त लालसर भाजाई घ्या। असंच थोडंसं लालसर भाजा ना कारण की जेणेकरून आपल्या सांद्र्या 10-12 दिवस टिकायला पाहिजे। आता मी इले काढिलेस। आठे मी आता सांद्रीसाठी पाक तयार करलेस। आठे लिहिले मी सपाट वाटी रवा होता तर सपाट वाटीच गुळ लिहिले आणि लगेच टाकसते अर्धी वाटी पाणी। गुळले फक्त आपण मेल्ट करा नाही त्यांना पाक वगैरे काही करा नाही आहे। त्याला मेल्ट होईपर्यंत चांगला परतावाना। त्याला असं चांगला मस्त हलवत राहणं जेणेकरून तो लवकर मेल्ट व्हायला पाहिजे। तुम्ही ज्या जितल्या वाटे रवा लिहिशाल तितलंच गुळ पण घाला ना। आपल्या सांद्र्या मस्त गोड आणि भारी लुसलुशीत येतील। आणि त्यांना अर्ध पाणी घाला ना। त्या गुळना पाणीले मस्त मिक्स करत राहावा ना जेणेकरून आपला गुळ लवकर मेल्ट व्हायला पाहिजे। हे देखा आपला गुळ मेल्ट होई जाईल जेणेकरून 6-7 मिनिटांमा आपला गुळ मेल्ट होई गया। आता तेल चांगलं थंड करलू त्या पाणीले आणि तेवढा मग आपला रवा पण थंड होई। पाणीले चांगलं थंड करिल्यूत म्हणजेच कोमट करल्यूत। हे देखा आपला रवा आणि पाक दोन्ही थंड होई गया। आता मी मस्त रवा मा टाकस गाळीसनी पाक थोडा थोडा करीसन टाकणं। एक खटरे सगळं टाकणं नाही थोडंसं टाकणं आणि तेल चांगलं कालायला हवं। हे देखा मस्त असं एकजीव करले हवं त्याला चांगलं। हे देखा आई मस्त एकजीव घ्या। ते मी त्यांना सगळा पाक टाकस। हे देखा मी त्यांना आता सगळा पाक टाका। ते पाक आपले थोडासा पातळ दिसला ना पण तो 12 आणि 15 तास मा पूर्ण 12 किंवा 15 तास मा पूर्ण आपला घट्ट होई जाई। रवा हो सगळं ॲब्झॉर्ब करली पाकले आणि आपला पाक हो मस्त रवादार होई जाई। एले आता मी आज पाक टाकत काल दी सांद्र्या करसू। आता तुम्हाला असं थोडंसं पातळ दिसणं होई पण आपला जो सांदा आहे तो एकदम भुसभुशीत होई जाई दुसरा दिवस। हा रवा जो आहे तो सगळा पाक ॲब्झॉर्ब करली म्हणजे सगळा पाक शोषली। आता मी तुम्हाला काल दी देखाडस। एले मी आता 12 ते 15 तास कमीत कमी झाकी ठेवस म्हणजे आज जर दुपारले पाक टाका तर काल दी सांद्र्या करणं। हे देखा आज ना दुसरा दिवस आहे। आपला रवा हो कितला भारी कोरडा होई गया एकदम भारी भुसभुशीत होई गया रवा आपला पाक टाकीस नाही। आता मी सांद्रीसाठी मैदा भिजस। आटे आपला सपाट वाटी रवा होता मी आठे लिहा वाटीभर मैदा हो मी मस्त गाडीलेले पिठनी गाडणी गई। तेल टाकस मी आता 1 पडी तेल जेणेकरून आपला पाताया मस्त नरम यायला पाहिजे। त्यामुळे 1 पडी तेल तसंच मी टाकस आता चुटकीभर नमक आणि तेल टाकस मी आता थोडीशी साखर। आता याला मस्त भिंजलेस मी। हे देखायला थोडंसं पाणी थोडं पाणी टाकीस आणि चांगलं भिजलेस। थोडंसं याला कडकच भिजाणं जास्त मऊ भिजाण नाही तर आपला पाताया नरम होईस आणि तेच ना मग तेल घुशी जाई सांदेस मा त्यामुळे
थोडंसं पीठ आहे घट्ट भिजाणं, पूर्ण भिजी संध्याकाळीच मी तुमले आहे देखा आपला घट्ट सर गोडा भिजीसन मस्त तयार होई गया। आता येले छोटीशी मुस्त आहे कुटी लेवाणं आई जी मुस्त आहे तिनावरी चांगलं कुटी लेवाणं आहे। आमने गावकडली पद्धत आहे, जेणेकरून पाता या पीठनी चांगली मेहनत व्हायला पाहिजे, आपलं पातं तेवढंच चांगलं येईल आहे देखा। या पीठले चांगलं असं कुटी लेवाणं पाणी लायलायचं नाही आहे। आमना गावकडली पद्धत आहे, जेणेकरून पाताही आपलं एकदम नरम आणि एकदम छान यायला पाहिजे। थोडंसं म्हणून तेनमुळे मैदाले हा कडकच भिजा ना, कुटी कुटी सणी तो बरोबर नरम होई जाई। छोटीशी मुसई घेतेले चांगलं कुटानं पीठले आपण जितलं तेले कुडसू तितलं ते नरम होई। आहे देखा पीठ कितलं पांढरं शुभ्र दिसायला लागे एकदम मस्त आहे देखा। आपलं पीठ आहे मस्त कुटाई घे आणि मस्त पांढरं शुभ्र पण होई घे, तेल हाते चांगलं चोडी लेवाणं मस्त नरम होई घेते एकदम भारी। आता मी त्याने लाटा करस छोट छोट्या आहे देखा, अशा लाटा मस्त बनवल्या वाणे आहे देखा। अशा पद्धतीने मी सगळे लाटा करली द्या। आता मी असं लाटस आणि सांद्र्या भरस आहे देखा। आपल्या लाटा होई घ्यात, आता मी तुमले पातळ लाटी संध्याकाळच सगळा पाता आहे आपला मस्त आलगट लाटी लेवाणं आल्लर गोल गोल, जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही, असं मीडियम पातळ लाटानं आहे देखा। आपला पाताही मस्त होई गे तयार आहे देखा। आपलाही दुसरं पातं बी रेडी होई गे लाटीस आणि मस्त गोल गिटिंग एकदम अलगत लाटी दिले मी तेसले, जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही मीडियम। जास्त बारीक जर लाटलं तर आपल्या सांद्र्या या फुटी जातील तळताना, त्यामुळे आता मी त्यांना सांदा भरस अशा पद्धतीने मस्त गोल गोल सांदा बदल्या म्हणा तुमले जेवढा लागे तेवढा तेला असा सेट करल्या म्हणा आहे देखा। अशा पद्धतीतून आणि एक कप में थोडंसं दूध लेवाणं थोडंसं दूध लाई लेवाणं आवते बोते, जेणेकरून आपला पाता मध्ये तेल ते घुसाल नको त्यामुळे मस्त दूध लाई लेवाणं सगळं आवते बोते। आपलं दूध लावाय घ्या, आता त्यावर दुसरं पाता अलगट ठेवाणं हे देखा। हे पाता असं अलगट ठेवाणं त्यावर आणि तुम्हाला आपण जे बी सुरी हुई किंवा काही फिरकी वगैरे हुई त्यांना काही गोल गोल कात्री लेवाणं दुरून अशा पद्धतीतून गोल 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 कात्री लेवाणं त्याला हे देखा। अशा पद्धतीने आहे आपली सांद्री होई की तयार। मी तुमले आता सगळ्या सांद्र्या करी संध्याकाळच एका अशा प्रकारे मी या सगळ्या सांद्र्या मस्त लाटली त्यात सगळ्या सांद्र्या आणि एक मोठा पातं होतं मग मी असं आकारना पुडा भरली जातेले। आता याला अर्धा तास मी झाकी ठेवस असा रुमाल टाकीसन मी त्याला अर्धा तास झाकी ठेव मस्त अर्धा तास, जेणेकरून आपल्या सांद्र्या पातळी सुकवायला नको पाहिजे त्यामुळे अर्धा तास मग मी आता त्यासले तडस आहे देखा। आपल्या सांद्रीसले अर्धा तास होई गया। आता मी आटी ठेव कढईमा तेल आणि सांद्र्या मस्त तडीलेस आपलं तेलही मस्त तपी गे। आता मी एक एक सांद्र्या तडीलेस मस्तपैकी हळूच कळी सोडानं सांद्री आहे देखा। आपली सांद्री आहे कितली बारी फुलणी। आता तिला उलटी साईड करीसनी थोडंसं लालसर अशा तडीलेस मस्त एकदम भारी टम्म फुलणे आपली सांद्री आहे भारी
अशा करीसनी सगळ्या एक एक सांद्र्या या मस्त मी तडीले जाते. आपली सांद्रे भारी तळा एक गॅस मिडियमच राहू द्यावा ना. तुम्ही जर फुल गॅस करशात तर वरतून सांद्रे लाल विदई आणि मधमा कच्ची राहते ना, मुळे गॅसनं फ्लेम मिडियम राहू द्यावा ना. एकदम भारी टम्म फुलणारी सांद्री हाय, पण कितली भारी फुलणे आहे देखा. अशा प्रकारे मी या मस्त आपल्या सगळ्या सांद्र्या तडील त्यात लालसर एकदम भारी फुलेले ते एकदम टम्म फुगेलेत सगळ्या सांद्र्या या आपल्या. देखा सगळ्या सांद्र्या भारी फुगेलेत एकदम. अशा प्रकारे मी सगळ्या सांद्र्या छान तडील द्यात. चला मंडळी, तुम्ही पण बनवा आणि मस्त खात राहा, पेत राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.